21 जून रोजी 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पतंजली योगपीठाच्या तत्त्वज्ञानात पतंजली योग समिती व महिला पतंजली योग समितीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला योगा फॉर हेल्दी एजिंग हा भव्य योग महोत्सव खामगाव येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला। या कार्यक्रमात मोठ्या संख्येने योग साधक, महिला, युवक व ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते। कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी प्रल्हादजी सुलताने, प्रांतसह कोषाध्यक्ष निळकंठ साबळे, राज्य प्रभारी पतंजली किसान सेवा समिती महाराष्ट्र पूर्व चतुर्भुज मिटकरी, भारत स्वाभिमान जिल्हा प्रभारी देवेंद्रदादा देशमुख, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस सेवा दल, तसेच तेजेंद्रसिंग चव्हाण, अध्यक्ष लक्ष्मी नारायण एज्युकेशन हब, शरद वसतकार, निळकंठ देशमुख व डॉक्टर अभिलाष खंडारे यांची प्रमुख उपस्थिती लाभली। कार्यक्रमात सौ सुनीताताई चांडक, महिला पतंजली समिती बुलढाणा जिल्हा प्रभारी यांनी योगाचे महत्त्व, निरोगी जीवनशैली आणि नियमित योगाभ्यासाचे फायदे याविषयी मार्गदर्शन केले। उपस्थितांनी सामूहिक योगाभ्यास, प्राणायाम आणि ध्यानधारणेमध्ये सहभाग घेतला। योगामुळे शारीरिक तंदुरुस्ती बरोबरच मानसिक स्वास्थ्यही उत्तम राहते असा संदेश यावेळी देण्यात आला। या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शोभाताई बाळापुरे, महिला पतंजली समिती खामगाव तहसील प्रभारी मालतीताई पोटरे, बुलढाणा जिल्हा महामंत्री मनीषा भोपळे, बुलढाणा जिल्हा संघटन मंत्री नंदाताई सदावर्ते, बुलढाणा जिल्हा मीडिया प्रभारी रंजना राठोड, बुलढाणा जिल्हा सोशल मीडिया प्रमुख लक्ष्मीताई डंबेलकर, बुलढाणा जिल्हा कोषाध्यक्ष यांनी विशेष परिश्रम घेतले। तसेच स्वातीताई सातव, वर्षाताई सातव, वर्षाताई काळे, सुशीलाताई मसने आणि सुरेखाताई कराळे या जिल्हा योग शिक्षिकांनी विविध योगासने व प्राणायामाचे प्रात्यक्षिक करून उपस्थितांना मार्गदर्शन केले। कार्यक्रमाच्या शेवटी सर्व मान्यवरांनी योग हा केवळ व्यायाम नसून शरीर, मन आणि आत्म्याला संतुलित ठेवणारी जीवन पद्धती असल्याचे सांगत नागरिकांना दैनंदिन जीवनात योगाचा अवलंब करण्याचे आवाहन केले। योग करा, निरोगी राहा या संदेशाने कार्यक्रमाची सांगता झाली। भारती न्यूज साठी कार्यकारी संपादक रंजना राठोड, मुख्य संपादक विवेक शेगावकर, खामगाव, जिल्हा बुलढाणा। सर्वप्रथम आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या 12व्या शुभेच्छा। आज आपण आईसाहेब मंगल कार्यालय आदरणीय देवेंद्र देशमुख यांच्या वतीने आम्हाला कार्यालय भेटलं आहे आणि आम्ही हा महिला पतंजली योग समितीतर्फे प्रोग्राम घेतला आहे। इथल्या तहसील प्रभारी शोभाताई बाळापुरे आहेत आणि इथली टीम खूप सक्सेसफुल आणि पॉवरफुल आहे। तर ह्या महिला पतंजलीच्या ह्या उत्कर्षामुळेच हा प्रोग्राम खूप चांगला आणि योग्य प्रकारे झाला आहे। आज जागतिक योग दिनानिमित्त महिला पतंजली समिती बुलढाणा जिल्हा यांच्या वतीने आईसाहेब मंगल कार्यालय येथे योग दिनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात या ठिकाणी पार पडला। योग म्हणजे साधना आणि साधनेने मन आणि मस्तिष्क शांत होतं, त्याला सुदृढता मिळते आणि मन आणि मस्तिष्क शांत असेल तर तो युवक आणि युवती किंवा पुरुष आणि महिला ही सुदृढ होते आणि त्याने समाजाची सेवा तेवढ्याच तत्परतेने होते असं मी मानणारा एक कार्यकर्ता आहे। आज या निमित्तानं मला या ठिकाणी बोलावलं। आदरणीय देवेंद्रदादा देशमुख हे सातत्यानं गेल्या 11 वर्षापासून हा हॉल या योग समितीला देतात आणि त्यांच्या माध्यमातून हे योग दिनाचं कार्य त्या उत्साहानं पार पडते। मी दादांचेही धन्यवाद देतो। जय हिंद।